प्रेज लॉर्ड। प्रभु को महिमा मिले, प्रभूच्या नावाचा गौरव असो। और एक पुनरुत्थान का पवित्र दिन प्रभु ने हमें दान दिया। अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। अभी तक प्रभु का उपस्थिति का एक अनोखा अनुभव हम पा रहा था। आणि आतापर्यंत प्रभूच्या उपस्थितीचा एक अद्भुत अनुभव आपण प्राप्त करत होतो। हमें बचाने के लिए हमारा प्रभु यीशु मसीह हमारे लिए कालवरी सूली पर बलिदान हुआ आणि आपल्याला वाचवण्याकरता आपला प्रभू येशू ख्रिस्त कल्वरी वधस्तंभावर बलिदान झाला और उसका यादगारी का वेश में शामिल होने के लिए उन्होंने हमें कृपा दिया। आणि त्याच्या स्मरणार्थ त्या मेजामध्ये सहभागी होण्याकरता प्रभूने सहाय्य केलं। हमारा प्रभु अभी तक आया नहीं, आतापर्यंत प्रभू आपला आला नाही। शायद आज का ये मैच हमारा दुनिया का आखिरी मैच हो सकता है। आणि कदाचित आजचा हा जो मॅच आहे तो जगाचा शेवटला मॅच असू शकतो। अगर आप सोचिए, अगर कई लोग मानो एकदम मृत्यु के बिस्तरे में, आणि तुम्ही विचार करा की काही लोक एकदम मरणाच्या शय्येवर आहेत, उस समय में वो लोग क्या सोचता है, आणि त्यावेळेला ते लोक काय विचार करतात, अरे मैंने जिंदगी में क्या किया, आणि मी आयुष्यात काय केलं, मैंने मेरा पूरा जीवन को बर्बाद किया, आणि माझं संपूर्ण आयुष्य मी व्यर्थ केलं। अभी मैं दुनिया से जा रहा हूँ, आता मी या जगातून जात आहे, मैं कहाँ जा रहा है। मी कुठे जात आहे। वो एक बहुत बड़ा एक सवाल उसके सामने खड़ा हो जाता है। आणि खूप मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो। है ना, कई लोगों को मृत्यु का बिस्तरे में बहुत डर आ जाता है, आणि पुष्कळ लोकांना मरणाच्या शय्येवर खूप भीती वाटते। पर जो प्रभु में जीवन बिताया, आणि जे लोक प्रभू मध्ये जीवन जगले, प्रभु की संगति में प्रभु को महिमा करके जीवन बिताया, आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये प्रभूचा गौरव करत जीवन जगले, उसको क्या लगता है, त्यांना काय वाटतं, मैं थोड़ी देर में प्रभु से मिलेगा, आणि थोड्या वेळानंतर मी प्रभूला भेटेल, मैं प्रभु से मिलेगा, आणि मी प्रभूला भेटेल। बहुत आनंद से भर जाते हैं। आणि ते खूप आनंदाने भरतात। है ना, मुझे मालूम है अपना पौड़ ब्रदर हमेशा जब उस अल्सर का बीमारी के कारण वो हर दिन को ये समझता था आज मेरा आखिरी दिन है। आणि मला चांगलं ठाऊक आहे आपले पॉल ब्रदर ज्या वेळेला त्या अल्सरच्या आजारपणाशी झगडत होते त्यावेळेला ते म्हणायचे की आजचा दिवस माझा शेवटला दिवस आहे। ऐसा सोच करके बहुत आनंदित हो जाता था, आणि असा विचार करून ते खूप आनंदित व्हायचे, निराश नहीं होता था। निराश नव्हते होत। लेकिन मुझे लगता है आज के ऐसा नहीं सोचता होगा। आणि मला असं वाटतं आता ते तसा विचार नसतील करत। प्रेज लॉर्ड। क्योंकि उस समय में ज्यादा सोचता था क्योंकि वो ज्यादा संकट में था। आणि त्यावेळेला जास्त विचार करायचे कारण जास्त संकटात होते। लेकिन कुछ भी हो पियो, आणि काही असू द्या प्रेम, हमेशा में यह बात को याद रखना, आणि नेहमी या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा, आज मेरा आखिरी दिन है। आजचा माझा शेवटचा दिवस आहे। आज मैं प्रभु का महिमा करके मैं प्रभु में सोने की तैयारी में है क्या, आणि आज प्रभूचा गौरव करून मी झोपण्याच्या तयारीत आहे का, ये बात हमें परखना है। आणि या गोष्टीला आपण पारखायचं। क्योंकि हम कभी सोचते नहीं ऐसे समय में हमें दुनिया से अलग हो जाएगा, आणि कधी विचार करणार नाही अशा या त्या वेळेला आपण या जगापासून वेगळे होऊ, और कभी सोचता भी नहीं ऐसे समय में प्रभु का आगमन है करके प्रभु ने हमें चेतावनी दिया है। आणि आपण कधी विचार करत नाही अशा घटकेला प्रभूचं आगमन आहे असं प्रभूने आपल्याला चेतावणी दिलेली आहे। आज प्रभु आएगा करके आज वास्तव में कितने लोग सोचता है, आणि आज प्रभू येईल असं खरोखर किती लोक विचार करतात, है ना। कई लोगों को ऐसा सोच नहीं है, आणि काही लोकांना असे विचार नाहीये। पर मैं आपको बोलना चाहता हूँ आज भी प्रभु आ सकता है। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रभू आजही येऊ शकतो। अगर आज आ गया तो मैं प्रभु के साथ जाने की सच्चा तैयारी में है क्या, आणि आज जर प्रभु आला तर प्रभू सोबत जाण्याच्या खऱ्या तयारीमध्ये मी आहे का, ये हमें परखना चाहिए प्रिय। हे आपण पारखायला पाहिजे। प्रभु में आने के बाद में हम लोग अपना मनमानी के जीवन छोड़ना चाहिए। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर आपल्या मनमर्जीचं जे जीवन आहे ते आपण सोडायला पाहिजे। आज हम जो काम करता है वो अपना मनमानी करता है या प्रभु की इच्छा करता है, ये बात को परखना। आणि आज आपण जे काय काम करतो ते आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे करतो का प्रभूच्या इच्छेप्रमाणे है ना। करतो। आज भी बहुत से विश्वासी लोग, मानव उद्धार पाए हुए लोग, वो प्रभु की इच्छा नहीं ढूंढता, वो अपना मनमानी में जी रहे हैं। आणि आजही पुष्कळ लोक असे आहे की ती प्रभूची इच्छा नाही पारखत, ते आपल्या इच्छेप्रमाणे जगत आहे। क्या प्रियो, ये बात अच्छी बात है? आणि प्रेरणा ही गोष्ट चांगली आहे का? हम उद्धार पाए हुए लोग अभी भी हम अपनी मनमानी में अपनी इच्छा पूरा करते हुए अपनी अभिलाषाओं में भाग रहा है तो प्रभु का दिल को कितना दुख रहेगा। आणि आपण जे तारण प्राप्त झालेले लोक आहोत ते आपण आपल्याच इच्छेप्रमाणे आपल्याच मनमर्जीप्रमाणे जीवन जगू तर मग प्रभूला किती दुःख होईल। आपने कितनी बार प्रभु के वचन से ये चेतावनी सुना होगा,
आणि कितीतरी वेळा प्रभूच्या वचनाच्या द्वारे ही चेतवणी तुम्ही ऐकली असेल. ना ये जो भी वचन सुनाया जा रहा है प्रिय, वो व्यर्थ में नहीं जाना चाहिए. आणि प्रियांनो, जे काही वचन सांगितलं जात आहे ते व्यर्थ नको जायला. है ना, एफिसियों का पत्री उसका 5 अध्याय है, उसका 16-17 वचन. इफिसकाराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 16-17 वचन. अवसर को बहुमूल्य समझो हाँ। क्योंकि दिन बुरे हैं। हाँ। इस कारण निर्बुद्धि न हो, पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है। देखा, अगर आप प्रभु की इच्छा मालूम करके नहीं चलता है तो प्रभु बोलता है तुम निर्बुद्धि है, तुम बुद्धिमान नहीं है. आणि देवाची इच्छा काय आहे हे न जाणता जर तुम्ही काम करता, याचा अर्थ देवाचं वचन असं सांगताय की तू एक निर्बुद्धी किंवा तू एक मूर्ख आहे. यो आज हम प्रभु का दृष्टि में कैसा है? आणि प्रियांनो, आज आपण प्रभूच्या दृष्टीमध्ये कसे आहोत? हम प्रभु की इच्छा मालूम करके उस इच्छा में मैं बना रहता हूँ करके कितने लोग गवाही दे सकता है? आणि प्रभूची इच्छा काय आहे माहिती करून त्याच्या इच्छेमध्ये मी स्थिर राहतो अशी साक्ष किती लोक देतील? अभी मुझे मालूम है कि आज मानव पुनरुत्थान का दिन है. आणि मला ठाऊक आहे आज पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज हमारा मेष का सेवकाई है और संदेश भी देना है. मैं परंतु मैं निश्चिंत सोते रहेगा तो. आणि मला माहिती आहे की आज प्रभू मेजाचा संदेश द्यायचा आहे आणि मुख्य संदेश द्यायचा आहे. आणि हे माहित असताना मी निश्चिंत झोपलत राहिलो तर प्रभु को कितना दुख होगा. आणि प्रभूला किती दुःख होईल. मेरे कर्तव्य क्या? माझं कर्तव्य काय? प्रभु की उपस्थिति में बैठना, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसणं प्रभु को सुनना, आणि प्रभूचं ऐकणं. प्रभु पवित्र लोगों से क्या बात करना चाहता है वो बात करके मंडली को देना. आणि प्रभू पवित्र लोकांशी काय बोलू इच्छितो ते प्राप्त करून प्रभूला च्या लोकांना देणं. तो मैं अगर सोचेगा नहीं यार वो तो हमेशा चलता है, वो एक हफ्ता ऐसे इकट्ठा होकर के सबको मिल करके हेलो प्रेज लॉर्ड ऐसा बोल के चले जाएगा, ऐसा बोलेगा तो क्या होगा? आणि ते दर आठवड्याला चालतं. एक आठवडा काय आहे की फक्त येऊ आणि सगळ्यांना प्रेज लॉर्ड बोलून निघून जाऊ असं जर केलं तर काय होईल? लोग क्या बोलेगा? लोक काय म्हणतील? ए प्रभु का दास का कुछ तो हो गया भाई. आणि प्रभूच्या दासाला काहीतरी झालं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियो, हम हर एक लोगों को जिम्मेवारी है आणि प्रियांनो, आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. और हम जिम्मेवारियों को भूल करके हम अपनी मनमानी में जीने लगेगा तो प्रभु का दिल को कितना दुख रहेगा प्रियो. आणि आपण आपली जबाबदारी विसरून जाऊन आपल्या मनमर्जी प्रमाणे जर जीवन जगलो तर मग किती मोठा धोका होईल. ना कोई भी कंपनी में किसी का मनमानी चलता है क्या? आणि कुठल्या कंपनीमध्ये कोणाची मनमर्जी चालते का? इधर बैठा हुआ बहुत से लोग कहीं ना कहीं कंपनियों में ही काम करता है ना. आणि या ठिकाणी बसल्यापैकी पुष्कळशे लोक कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये काम करत आहे ना. अब एक कंपनी का महत्व भी प्रभु को नहीं देता. आणि एक कंपनीचं महत्व सुद्धा प्रभूला देत नाही. आपका मसीह जीवन कैसे रहेगा? मग तुमचं ख्रिस्ती जीवन कसं आहे? प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रियो, हमारा मसीह जीवन में हमें कितना आदर्श होना चाहिए. आणि प्रियांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला किती आदर्श असला हमें पाहिजे. रोज हमारा प्रभु का इच्छा मालूम करना चाहिए. आणि दररोज आपल्याला आपल्या प्रभूची इच्छा माहिती करून घ्यायला पाहिजे. अगर हम प्रभु में आने के बाद, उधार पाने के बाद और अभी भी हम अपना वो पुराना चाल चलन में है तो हम प्रभु को हमेशा दुख देने वाला है. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर हे आपण त्या जुन्या चालचलवणुकीमध्ये आहे तर मग आपलं तारण प्राप्त व्यर्थ झालेलं आहे. है ना, उसका 9 वचन पढ़ना. त्याचं 9 वचन वाचा. क्योंकि ज्योति का फल सब प्रकार की भलाई और धार्मिकता और सत्य है, और यह परखो कि प्रभु को क्या भाता है। ये परखो प्रभु को क्या भाता है. आणि हे पारखा की प्रभूला काय आवडतं. प्रियो, प्रभु में आया हुआ अनेक लोगों को परखना चाहिए प्रभु किस बात में प्रसन्न होता है और वो मार्ग में मैं चलूं. आणि प्रभू मध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट पारखायला पाहिजे की प्रभूला काय आवडतं आणि त्याच मार्गावर मी चालावं. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. आप देखिए, आपको मतलब आज अगर आपको मतलब प्रभु का गवाही देने के लिए बोलेगा तो कितने लोग मतलब प्रभु का इच्छा मालूम करके मैं प्रभु की इच्छा में चला ये बात का गवाही देने के लिए तयार हो जाएगा. आणि आज जर तुम्हाला साक्ष देण्याकरता सांगितली तर किती लोक अशा प्रकारे साक्ष द्यायला तयार होतील की प्रभूची इच्छा काय आहे हे माहिती करून घेऊन त्या मार्गावर मी चाललो. बहुत से बात प्रभु ने हमें अच्छी तरह प्रकट कर दी है आणि पुष्कळ गोष्टी प्रभूने आपल्याला प्रगट केल्या आहे कि प्रभु की इच्छा क्या है. आणि प्रभूची इच्छा काय आहे. मैं थोड़ा सा ऐसा आपको बताता हूँ. आणि थोडस मी तुम्हाला सांगतो. जैसा पहला थिस्सलुनीके 4 अध्याय का 3रा वचन में लिखा है पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र 4 अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलंय कि प्रभु का इच्छा है कि तुम पवित्र बनो. आणि प्रभूची इच्छा ही आहे की तुम्ही पवित्र व्हा. उसका 7 वचन. त्याच्या 7 वचनामध्ये क्योंकि परमेश्वर ने हमें अशुद्ध होने के लिए नहीं हाँ. परंतु पवित्र होने के लिए बुलाया है. किस लिए बुलाया? पवित्र होने
प्रभु ने हमें पवित्र होने के लिए बुलाया। आणि प्रभूने आपल्याला पवित्र होण्याकरता बोलवलं. आज भी बहुत लोगों को मालूम नहीं पवित्र जीवन का अर्थ क्या है। आजही पुष्कळ लोकांना ठाऊक नाही पवित्र जीवनाचा अर्थ काय आहे. प्रियो, हम प्रभु का उस स्टैंडर्ड में जीवन बिताना वही पवित्र जीवन है। आणि प्रभूच्या त्या पात्रतेमध्ये आपण जीवन जगणं तेच पवित्र जीवन आहे. या हम प्रभु की इच्छा से कहीं भी भग जाता है तो वहां पर हम मतलब पवित्र जीवन से गिर जाता है। आणि प्रभूच्या इच्छेपासून आपण कुठे पण वळतो तर मग प्रभूच्या इच्छेच्या बाहेर जातो. उसी पहला थिस्सलुनीकियों 5 अध्याय का 14 से 18 तक एक्चुअली उसका 21 तक बात पढ़ेगा तो 19 बात लिखा है। आणि पहिलं तेसलोनिकराचं पत्र 5 अध्याय त्याच्या 14 ते 21 मध्ये 19 गोष्टी लिहिल्या आहे. आप पढ़ लीजिए उसको, वो सब प्रभु की इच्छा में है। आणि ते सगळं प्रभूच्या इच्छेमध्ये आहे. हाँ, हे भाइयों, हम तुम्हें समझाते हैं कि जो ठीक चाल नहीं चलते हाँ। उनको समझाओ, हाँ। कायरों को ढाढ़स दो, हाँ। निर्बलों को संभालो, हाँ। सबकी ओर सहनशीलता दिखाओ, सावधान, कोई किसी से बुराई के बदले बुराई न करे, पर सदा भलाई करने पर तत्पर रहे, आपस में और सबसे भी भलाई की चेष्टा करो, सदा आनंदित रहो, निरंतर प्रार्थना में लगे रहो, हर बात में धन्यवाद करो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यही इच्छा है। आत्मा को न बुझाओ, भविष्यवाणी को तुच्छ न जानो, सब बातों को परखो, जो अच्छे है उसे पकड़े रहो, सब प्रकार की बुराई से बचे रहो। देखिए यहाँ पर जो 19 बात लिखा, आप एक एक करके आराम से बाद में पढ़ लेना, लेकिन मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, ये सब मसीह यीशु में हमारे प्रति प्रभु की इच्छा है। आणि सर्व ख्रिस्त येशू मध्ये पिता परमेश्वराची आपल्या संबंधाने इच्छा आहे. है ना। प्रभु ने जो भी हमें इच्छा प्रकट किया वो इच्छा में बना रहना हमारा कर्तव्य है। आणि प्रभूने त्याची आपल्याला जी इच्छा प्रकट केली त्या इच्छेमध्ये राहणं आपलं कर्तव्य आहे. उसमें अधिकतर हम वो 16, 17, 18 वचन बार बार लेता है। आणि त्याच्यामध्ये 16, 17, 18 वचन आपण वारंवार घेतो. क्या बोलता है? ते काय म्हणतं? हमेशा आनंदित रहो। नेहमी आनंदित राहा. हम प्रभु की उपस्थिति में तक आनंदित नहीं, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये पण आपण आनंदी नाही. फिर बाकी समय में हमेशा आनंद रहने के लिए बोला। आणि मग इतर वेळेला नेहमी आपल्याला आनंदी राहायला लावलं. आनंद है क्या? आनंदी आहे का? या आप दुखी है? का दुःखी आहे? अरे मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, आपका उधार हुआ ना, आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचं तारण झालं ना. यही तो सबसे बड़ा आनंद का आधार है, आणि हे तर सगळ्यात मोठा आनंदाचा आधार आहे. क्योंकि आपका नाम स्वर्ग में लिखा है। कारण तुमचं नाव स्वर्गामध्ये लिहिलंय. प्रभु बोलता है इसलिए तुम आनंदित और मगन रहना। आणि म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही आनंदी आणि मग्न राहा. ये दुनिया की कोई भी बात आपका ये आनंद को लूट ना पाए। आणि जगाची कुठलीही गोष्ट तुमचा आनंद हिरावून घेऊ नये. हो सकता है आपको कैंसर होगा, होऊ शकतो तुम्हाला कॅन्सर असेल, नहीं तो ऐसा कोई भारी बीमारी होगा, नाहीतर एक मोठा आजार असेल, अभी तो कोरोना थोड़ा दूर गया, लेकिन कोरोना होने दो। आणि करोना जरी झाला असेल क्या करना चाहिए? काय करायला पाहिजे? आनंदित होना, आनंदित व्हा. आनंदित होना प्रियो। आनंदित व्हा. कोई भी बात होने दो, आणि कुठलाही काही होऊ द्या, और जो हम आनंदित है क्या? आपण आनंदी आहे का? प्रभु का वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं है ना, ये सब हमारे प्रति प्रभु यीशु मसीह में पिता का इच्छा है। यदि हम आनंदित नहीं रहेगा, हम कुड़कुड़ाते रहेगा, इसका मतलब क्या है? हम प्रभु की इच्छा से दूर जा रहे हैं। आणि हे सगळं जे काय आहे ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पिता परमेश्वराची आपल्या संबंधाने इच्छा आहे. आणि याच्यामधून जर आपण दूर जात आहे तर याचा अर्थ काय झालं की आपण पिता परमेश्वराच्या इच्छेपासून लांब जात आहोत. हम प्रभु को बोलेगा, आपण प्रभूला म्हणू, प्रभु आपको मालूम है ना मेरा वेदना, आणि प्रभू तुला ठाऊक आहे ना माझा त्रास, प्रभु आपको मालूम है ना मेरा बीमारी, आणि प्रभू तुला ठाऊक आहे ना माझा आजारपण, मैं इतना कठिन वेदना में मैं कैसे आनंदित होगा? आणि एवढ्या कठीण वेदनेमध्ये मी कसं काय आनंदी होईल? आनंद हो सकता है आनंदित होऊ शकतात. जब दूसरा कोरिन्थी 8 अध्याय का 1 वचन में, दुसरे करंथीकराचं पत्र 8 अध्याय त्याचे 1 आणि 2 वचनामध्ये, हे भाइयों, हम तुम्हें परमेश्वर के उस अनुग्रह का समाचार देते हैं जो मकदूनिया की कलीसियाओं पर हुआ है, कि क्लेश की बड़ी परीक्षा में उनके बड़े आनंद। अब बस इतना बहुत हो गया। क्लेश उस ऊंची अवस्था में मकदोनिया मंडली में आ गया, पर आनंद भी उतरा ऊंचा अवस्था में पहुंच गया। आणि मासिदोनियाच्या मंडळीमध्ये खूप मोठं संकट आलं, पण त्यांचा आनंदही खूप मोठा होता. क्या हुआ? काय झालं? वो लोग क्लेश आगे बोल के चिंता करके मतलब उस चिंता का बोझ उनको दबाया, आणि त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं आणि त्या संकटाने त्यांना खाली दाबलं का? अरे संकट उनको बहुत भारी संकट आया, आणि त्यांना खूप मोठं संकट आलं. वो संकट में भी वो लोग आनंद में भर गया। आणि त्या संकटामध्ये सुद्धा ते आनंदामध्ये भरले. अगर आपको नया जन्म आपका
मतलब हुआ है तो प्रभु की आत्मा आपके अंदर है, तो मैं आपको एक बात बताना चाहता हूँ प्रियो, कितना भी प्रतिकूल आने दो, कष्ट आने दो, आपका आनंद कभी भी लूट नहीं सकता. आणि तुमचा नवा जन्म झालाय तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो, तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट आले तरी सुद्धा ती संकट तुमचा आनंद हिरावून घेऊ शकणार नाही. है ना. आप प्रभु में है तो आपको हमेशा आनंद रहना है. आणि तुम्ही जर प्रभू मध्ये आहात तर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचंय, तो ये प्रभु की इच्छा है. कारण ती प्रभूची इच्छा आहे. कालवरी सूली में भी यीशु मसीह कोई दुखी हुआ, आणि कल्वरी वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त दुःखी झाला का? आनंद से सह लिया. आणि आनंदाने सहन केलं. कैसे सह लिया? कसं सहन केलं? आनंद से सह लिया. आनंदाने सहन केलं. ये दुनिया हमारे लिए योग्य नहीं. आणि प्रियानो, हे जग आपल्या करता योग्य नाही. ये दुनिया में जरूर हमें कष्ट क्लेश आएगा. आणि या जगामध्ये निश्चितच कष्ट संकट आपल्याला येतील. है ना. जब पत्रोस भी, आपको मालूम है, पत्रोस भी ऐसे बोल करके हमें बोध कर रहा है, तो हम कितना सावधान होना. पत्रोस का पहला पत्री उसका दूसरा अध्याय का 15 वचन. पहिले पेत्र दुसरा अध्याय त्याचं 15 वचन. क्योंकि परमेश्वर की इच्छा यह है हाँ. कि तुम भले काम करने के द्वारा हाँ. निर्बुद्धि लोगों की अज्ञानता की बातों को बंद कर दो. बोलने का अर्थ क्या है सांगायचं तात्पर्य काय आहे? प्रियो, आपके जीवन में भले काम करते हुए भी आप बहुत कष्ट और मतलब दुख में, वेदना में चल रहा है. आणि खूप चांगले काम करत असताना तुम्ही खूप दुःखात आणि क्लेशामध्ये जात आहे. अब ये दुनिया के लोग जो आपको जो भी मतलब विरोध करता है, दोष लगाता है, वो लोगों का मुंह तक बंद हो जाएगा. आणि मग जे लोक तुमचा विरोध करतात, दोष लावतात, त्यांचं तोंड सुद्धा बंद होईल. Praise the Lord. प्रियो, ये प्रभु की इच्छा है प्रियो. प्रियानो, ही प्रभूची इच्छा आहे. है ना. उसका तीसरा अध्याय का 17 वचन. त्याचा तिसरा अध्याय, पहिले पेत्र तिसरा अध्याय 17 वचन. क्योंकि यदि परमेश्वर की यही इच्छा हो हाँ. कि तुम भलाई करने के कारण दुख उठाओ, देखिए, प्रभु का आपके जीवन में ये इच्छा है. आणि देवाची तुमच्या संबंधाने ही इच्छा आहे. क्या इच्छा? ती इच्छा काय आहे? आप हमेशा भलाई करते हुए दुख उठाओ. आणि तुम्ही नेहमी चांगलं करत राहा आणि त्याच्याद्वारे दुःख सहन करा. आप प्रभु की महिमा के लिए दुख उठाओ. आणि प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही दुःख सहन करा. प्रभु आपके जीवन में कुछ दुख का अनुमति देगा. आणि प्रभू तुमच्या जीवनामध्ये दुःख येण्याची परवानगी देईल. एक व्यक्ति सच्चा भक्त है करके कब मालूम पड़ेगा? आणि एक व्यक्ती खरा भक्त आहे केव्हा समजेल? जब दुख आता है तो. ज्या वेळेला दुःख येतं. प्रियो, जब चारों तरफ से परिस्थिति अनुकूल है, उस समय में आप भक्ति कर रहा है, वो भक्ति का मूल्य बहुत कम है. आणि चौ बाजूने तुमची अनुकूल परिस्थिती आणि तुम्ही भक्ती करता, त्या भक्तीचं मोल कमी आहे. परंतु जितना भी कष्ट के बीच में भी आणि कष्टाच्या मध्ये जात असताना वो बहुत तकलीफ के साथ प्रभु का महिमा कर रहा है. तो आणि खूप त्रासासह प्रभूचा गौरव करत आहेत. अभी आपको सबको याद होगा ना, वो जो विधवा ने सिर्फ 2 रुपया का सिक्का डाला, तो वहां पर मतलब कोड़ी कोड़ी डाला. वो प्रभु बोलता है, वो कोड़ी कोड़ी डाला, वो कम डाला, वो विधवा ने ज्यादा डाला. बात समझ में आया? क्योंकि उसने अपना भोजन का सब कुछ डाल दिया. उन लोगों के पास 4 पीढ़ी खाने का और भी बचा कर रखा है. नहीं समझा? प्रभु का नामदंड जानना बहुत बहुत बड़ी मौत की बात है. आणि ज्या वेळेला त्या विधवेने 2 रुपये टाकले, त्यावेळेला प्रभूने असं म्हटलं, ज्यांनी करोडो करोडो रुपये टाकले त्याच्याही पेक्षा त्या विधवेने जास्त टाकले. कारण का? की तिच्या उपजीविकेकरता जे काही गरजेचं होतं ते तिने आपल्यासाठी न राखून ठेवता ते सगळं काही प्रभूला दिलं. आणि ज्यांनी करोडो रुपये टाकले त्यांच्याकडे अजूनही इतका पैसा आहे की त्यांच्या 4 पिढ्या ज्या आहे बसून खाऊ शकतील. त्यांनी जे टाकलं त्याच्याही पेक्षा त्या विधवेने जास्त टाकलं. म्हणूनच प्रभू असं म्हणत आहे. एक बात जानना, अभी अपने आपका जूलियानी की बात मालूम है. जूलियानी एक संगति में आता ना, 2 कदम देखने के बाद वो आदमी रुकता था, क्योंकि उसको श्वास फूलता था. कभी भी वो एक संगति भी नहीं छोड़ा. आणि जुली आंटी आपल्याला माहित आहे की त्यांना 2 पावलं चालल्यानंतर दम लागायचा, त्यांना थांबावं लागायचं. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी एकही संगती सोडली नाही. उसको कैंसर था, त्यांना कॅन्सर होता, बहुत तकलीफ था, खूप त्रास होता, इतना बीमारी में तड़पता था, एवढ्या आजारपणामध्ये ते तळमळत होते. एक संगति नहीं छोड़ा. आणि एकही संगती त्यांनी सोडली नाही. आप सब लोग उसका गवाह है. आणि तुम्ही सगळे लोक त्याचे साक्षी वो आहात. अपने दौड़ पूरा करके पहुंच गया. आणि त्यांनी आपली धाव पूर्ण करून पोहोचले. प्रियो, उससे तो आप बहुत हेल्थी है. आणि त्यांच्यापेक्षा तुम्ही तर खूप चांगले ताकदवार आहात. हेल्थी है ना? आहे ना? आप लोग कई लोग मानने के लिए तैयार नहीं होगा. आणि काही लोक ही गोष्ट मानायला तयार नसतील. प्रियो, आपको
प्रभु एक दिन बोलेगा मेरे दास ही तुम्हारे सामने कैसा आदर्श था। आणि प्रभु एक दिवस तुम्हाला म्हणेल की माझी दासी तुमच्या समोर किती मोठा आदर्श होती। प्रियो, हमारे जीवन में हम आज प्रभु की इच्छा के अनुसार हमारे जीवन में कुछ कष्ट देता है तो मैं आपको एक बात बताना चाहता हूँ, आपको जो भी कष्ट मिलता है ना उस समय में आप प्रभु को ये दिखाना चाहिए, प्रभु तेरे लिए और भी कष्ट के लिए मैं तैयार हूँ। आणि मग प्रभू त्याच्या इच्छेच्या अनुसार तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं कष्ट येण्याकरता जर अनुमती देतो तर त्याच्यामध्ये तुम्ही दुःखी न होता प्रभूला म्हणायचंय की प्रभू मी अजून तू माझ्या जीवनामध्ये कष्ट दे। अभी आपको एक बात बताओ, एक गोष्ट सांगू, यदि आपको कष्ट प्रभु देता है तो उससे बढ़ करके अनुग्रह भी देता है। आणि जर प्रभू तुमच्या जीवनामध्ये कष्ट येण्याकरता परवानगी देतो तर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कृपा सुद्धा प्रदान करतो, है ना। इसलिए प्रेरित पौलुस ने कहा हुआ शब्द आपको याद होगा, ये देखो, जिस व्यक्ति कष्ट की इतना खाई में उतरा हुआ वो व्यक्ति अभी भी क्या बोलता मालूम है, दूसरे कुरिन्थी 12 अध्याय के 10, दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याचं 10 वचन। इस कारण मैं मसीह के लिए निर्बलताओं में देखा मसीह की खातिर मैं मसीह में होते हुए मेरे जीवन में आने वाला मेरे निर्बलताओं में, और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रवों उपद्रव में और संकटों में प्रसन्न संकटों में बहुत दुखी हूँ। आणि माझ्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहे त्याच्याद्वारे मी खूप दुःखी आहे। ऐसे क्या असं आहे का? यो प्रभु का दास बोलता है मैं इसमें इतना आनंदित हूँ मैं उड़ी मारता हूँ। आणि प्रभूचा दास या ठिकाणी म्हणतो याच्यामध्ये मी इतका आनंदी की मी आनंदाने उड्या मारतो। क्या वो प्रभु का दास बोलता है तो क्या अपन नहीं बोल सकता? आणि प्रभूचा दास प्रेषित पौल जर बोलू शकतो तर आपण नाही बोलू शकत का? कितने लोग बोलेगा? आणि किती लोक बोलू शकतील? दिल से बोले, आणि एकदम मनाने म्हणा सच्चा दिल से बोले, आणि खऱ्या अंतःकरणाने सांगा प्रभु मैं भी तेरे लिए कष्टों में, दुखों में, निंदाओं में, वेदनाओं में, दरिद्रता में, हर अवस्था में मैं प्रभु तेरे लिए और भी सहने के लिए तैयार हूँ। आणि प्रभू माझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या संकटामध्ये क्लेशामध्ये मी आनंदी आहे आणि अधिक जास्त संकटाचा मी स्वीकार करायला तयार आहे। तैयार है क्या? तयार आहे का? कितने लोग आमीन बोलेगा? आणि किती लोक आमेन म्हणतील? बहुत लोगों का आवाज नहीं आ रहा है। आणि पुष्कळ लोकांचा आवाज येत नाहीये। अब डरता है क्या? तुम्ही घाबरता का? प्रियो, प्रभु आपको सामर्थ्य देता है ना। आणि प्रभू तुम्हाला सामर्थ्य देतो ना। प्रभु मतलब ये किंडल उड़ाने का सामर्थ्य है करके 2 किलो उड़ाता है। आणि तुम्हाला 100 किलो एखादं वजन उचलण्याचा ताकद देतो आणि 2 किलो फक्त उचलायला सांगतो। प्रभु मुझे 2 किलो उड़ाना पड़ेगा क्या? 2 किलो बड़ा है क्या? अरे प्रभु ने आपको 100 किलो उड़ाने का ताकत दे दिया, अभी 2 किलो उड़ाने के बारे में आप कितना आलसी है, आप कितना मकरा है, क्या बोलते उसको, मकरा मकरा, कितना बड़ा मकरा। आज विश्वासी लोग ज्यादा से ज्यादा मकरा है क्योंकि इतना सामर्थ्य और इतना अनुग्रह दिया, मतलब फिर भी 500 ग्राम बोलता है तो रोता है। 500 ग्राम ही दिया प्रियो, प्रभु आपका सहने से बाहर दिया करके अब कंप्लेंट करने वाला अनुभव हो जाएगा यदि आप कुड़कुड़ाते हैं तो। आणि प्रभूने तुम्हाला 100 किलो ओझं उचलण्याचं ताकद दिलेली आहे आणि त्यावेळेला जर तुम्हाला फक्त 2 किलो उचलायला सांगितलं तरी तुम्ही जर कुरकुर करता याचा अर्थ तुम्ही किती आळशी आहात। विश्वासू लोक जे आहेत ते खूप आळशी आहेत। अब बोलो ये वचन में लिखा वो बात सत्य है क्या? आणि बघा या वचनामध्ये लिहिलेली गोष्ट खरी आहे का? प्रियो, ये ग्रंथ का नाम सच्चा ग्रंथ है। आणि प्रियांनो या ग्रंथाचं नाव सत्य ग्रंथ आहे। इसमें एक भी वचन कभी बदल नहीं सकता। याच्यामध्ये कुठलाही एकही वचन बदलणार नाही। Praise the Lord. आमेन। परंतु फिर भी हम कितना विश्वास करते हैं, आणि तरीही आपण किती विश्वास करतो अपना हौसला बढ़ाओ। आणि आपलं धैर्य आहे ते वाढवा। आप देखो, आपको मालूम है हमारा इब्राया विश्वासी लोगों को बहुत भयंकर प्रतिकूल आया। वो प्रतिकूल में भी हमारा उसको लिखने वाला लेखक शायद पौलुस होगा, कोई भी हो, वो बोलता है वो भी कैसा भी क्यों ना हो तो भी तुम कभी पीछे नहीं हटना। आणि मग इब्रीकराच्या लोकांच्या जीवनामध्ये एवढे सगळे कष्ट आले, त्या वेळेला ते कष्ट पाहून इब्रीकराचं पत्र लिहिणारा लेखक असं म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये कितीही क्लेश आले तरी सुद्धा तुम्ही दुःखी होऊ नका, तुम आगे बढ़ो आणि तुम्ही पुढे चला। मैंने उसका जैसा दिया 33 में क्या बोलता, आणि इब्रीकराचं पत्र 10 ते 38-39 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मेरा धर्मीजन विश्वास से जीवित रहेगा हाँ। और यदि वह पीछे हट जाए हाँ। तो मेरा मन उससे प्रसन्न न होगा, हाँ। पर हम
मागे जाणारे नाहीये आगे बढ़ने वाला है। आणि पुढे जाणारे आहोत. उसका 34-35 आणि 34-35 वचन, क्योंकि तुम कलयुगियों के दुख में भी दुखी हुए हाँ। और अपनी संपत्ति में आनंद से लुटने भी देखा उन लोगों को कैसे कैसे समस्या में गुजरना पड़ा। आणि त्या लोकांना कशा प्रकारच्या समस्येमधून जावं लागलं. प्रियो बड़े बड़े धनवान लोग था अभी कंगाल हो गया, आणि मोठे मोठे श्रीमंत लोक होते आता दरिद्र झाले सब लूटा गया, आणि सर्व काही त्यांचं लुटून नेलं. क्योंकि वो यीशु मसीह के लिए खोने के लिए तैयार हो गया। कारण प्रभू येशू ख्रिस्ता प्रित्यार्थ ते सगळं काही नष्ट करायला तयार झाले जेल में पड़ा होना पड़ा, आणि त्यांना जेलमध्ये पडून राहावं बहुत लागलं प्रकार का कष्ट आया, आणि खूप मोठे कष्ट आले. लेकिन वो लोग कभी विश्वास में एक कदम भी पीछे नहीं गया। आणि ते लोक विश्वासामधून कधी एक पाऊल मागे नाही गेले. Praise the Lord. Praise the Lord. बहुत बड़ी बात है प्रियो। आणि खूप मोठी गोष्ट आहे. फिर फिर 11 अध्याय पूरा विश्वासियों का एक बड़ा लिस्ट दिया। आणि मग 11 अध्याय ते एक मोठं विश्वासणाऱ्याची यादी दिली. फिर 12 अध्याय में फिर उनको प्रोत्साहन करके प्रभु का दास लिखता है। आणि मग 12 अध्यायामध्ये त्यांना प्रोत्साहन देत प्रभूचा दास असं लिहितो. प्रियो हमारे इस जीवन में कैसा भी अनुभव में हमें प्रभु में मगन देना सीखना है। आणि आपण आपल्या जीवनाच्या कुठल्याही प्रकारच्या अनुभवामध्ये प्रभूमध्ये मग्न किंवा आनंदित राहणं शिकायचंय. हम लोगों ने कष्ट क्या है नहीं जाना प्रियो। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट काय नाही जाणलं. हम लोग हमेशा मतलब हम जैसे चाहता है वैसे जीना चाहता है। आणि नेहमी आपल्याला काय वाटतं की आपल्याला जे चांगलं वाटतं तशा प्रकारे आपण जीवन जगावं. नहीं वो मसीह जीवन नहीं प्रियो। आणि ते ख्रिस्ती जीवन नाही. मसीह जीवन का सच्चा अर्थ जानो प्रियो। आणि ख्रिस्ती जीवनाचा खरा अर्थ जाणा. और हमारे जीवन में कई प्रकार का नाना प्रकार का परीक्षा आएगा, वो परीक्षाओं में भी हमें प्रभु में स्थिर रहना है। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आपल्या जीवनामध्ये येतात तरी सुद्धा त्या परीक्षेमध्ये आपण स्थिर राहायचंय. और आपको ये जानना है आणि आपण हे जाणायचंय अभी मैं नहीं मसीह मुझ में जी आता रहा है। मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. प्रियो जब अभी भी हम जी रहा है ना हम थक जाता है, आणि आता आपण जर जगत आहे तर आपण थकून जातो. परंतु यीशु मसीह जी रहा है तो आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जगत आहे वो तर कभी थकता नहीं। आणि तो कधी थकणार नाही. वो हमेशा प्रभु का इच्छा में, आपको मालूम है 40 वचन संगीता का 8 वचन में क्या बोल करके प्रभु यीशु मसीह दुनिया में आया। आणि स्तोत्र 40 त्याच्या 8 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं आणि मग प्रभू मध्ये जगामध्ये आला. हे मेरे परमेश्वर, मैं तेरी इच्छा पूरी करने से प्रसन्न हूँ. देखिए मैं अपना जीवन में एक ही बात में यीशु मसीह प्रसन्न था, वो प्रभु की इच्छा पूरा करने के उसी की बात पर ही यीशु मसीह इस जीवन में प्रसन्न रहा या आनंदित रहा। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये फक्त एकाच गोष्टीच्या द्वारे आनंदित राहिला, ते म्हणजे पिता परमेश्वराची इच्छा जाणून ती पूर्ण करण्यामध्ये. प्रियो आज प्रभु की इच्छा मालूम करके उस इच्छा पूरा करने में हम कहां तक आनंदित है। आणि प्रियांनो, प्रभूची इच्छा जाणून ती पूर्ण करण्यामध्ये आपण कुठपर्यंत आनंदी आहोत. प्रियो हमारे जीवन में कई प्रकार का समस्या आ सकता है। आणि प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारच्या समस्या येऊ शकतात. हो सकता है कि ऐसा संकट आ सकता है कि अभी हमको लगेगा अभी मर जाएगा। आणि अशा प्रकारचं संकट आपल्याला जीवनामध्ये येऊ शकतं की आपल्याला वाटेल आता मी मरून जाईल. डरना नहीं प्रियो। घाबरू नका. वही पहला पत्रोस उसका 4 अध्याय का 19 वचन में पत्रोस क्या बोलता है। पहिले पेत्र 4 अध्याय 19 वचनामध्ये पेत्र काय म्हणतो. इसलिए जो परमेश्वर की इच्छा के अनुसार दुख उठाते हैं, हाँ। वे भलाई करते हुए हाँ। अपने अपने प्राण को हाँ। विश्वास योग्य सृजनहार के हाथ में सौंप दे. देखा कितना अनमोल बात है प्रियो। आणि किती अनमोल गोष्ट आहे. प्रभु इस अवस्था में अगर मुझे मृत्यु भी आए, आणि या अवस्थेमध्ये मला मरण जरी आलं, प्रभु में मैं आनंदित हूँ। मी प्रभू मध्ये आनंदी आहे. हमेशा मेरा छोटा बहन का बात मेरे को याद आता है। आणि माझ्या लहान बहिणीची गोष्ट मला नेहमी आठवते. वो कैंसर से इतना पीड़ित थी, आणि कॅन्सरने एवढ्या यातनेमध्ये होती. मतलब इतना वेदना है, लेकिन उसके चेहरे में है ना वो वेदना दिखता नहीं था। आणि एवढ्या त्रासामध्ये आहे पण तो त्रास चेहऱ्यावर दिसत नव्हता. है ना मला अन्य जाति के डॉक्टर लोग ये गवाही हमेशा देता, लिसी आपका चेहरे में देखने के बाद में कोई नहीं बोल सकता कि आप ऐसा संकट में गुजर रहा है। आणि मग अन्य जातीचे जे डॉक्टर लोक आहेत ते सांगायचे, लिसी तुझ्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर अजिबात असं वाटत नाहीये की तू एवढ्या कष्टातून जात आहे. Praise the Lord. कितना बड़ी बात है किती मोठी गोष्ट आहे. है ना। हमारे जीवन में हम कितना भी संकट में रहेगा तो भी प्रभु मिल गया है तो वो संकट प्रभु को ध्यान करेगा तो वो संकट को पार करने के लिए प्रभु सामर्थ्य देता है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये कितीही मोठ्या कष्टातून जात असलो आणि आपल्याला प्रभू जर भेटला तर प्रभू आपल्याला त्या कष्टामधून पार होण्याकरता सहाय्य करतो. मेरे बहन अपने दौड़ पूरा करके हमारे प्रभु के पास पहुंची आणि माझी बहीण आपली धाव पूर्ण करत प्रभूकडे पोहोचली. प्रभु धन्यवाद देता हूँ। प्रभूला धन्यवाद ये देतो. हमारे जीवन में कैसा भी अवस्था क्यों ना हो, आणि प्रेरणा आपल्या जीवनामध्ये कशी पण अवस्था असू है द्या, ना, हमें प्रभु में मगन देना। आणि प्रभू मध्ये आपल्याला मग्न राहायचंय. वो कष्ट हमारा आनंद को
ना लूट पाए। आणि ते कष्ट आपल्या आनंदाला लुटू न शको। नहीं तो हम लोग हमारे अज्ञान से हम लोग क्या बोलते हैं, अरे एक कष्ट में चलने से अच्छा मेरे को मर जाना है। अब उसका मतलब क्या है ना, आपको प्रभु में भरोसा नहीं। आणि काही लोक आपल्या अजाणतेमुळे काय म्हणतात, या कष्टामधून दुःखामधून जाण्यापेक्षा मला मरण आलेलं बरं। हे काय आहे की तुमच्या अज्ञानामुळे तुम्ही असं म्हणता। प्रभु ऐसा किसी को निराश होकर के मरने देगा क्या? आणि अशा प्रकारे निराश होऊन प्रभू कोणाला मरायला देईल का? आप मृत्यू मीन्स आप शारीरिक मृत्यू चाहता है, आणि तुम्हाला दैहिक मृत्यू पाहिजे, तभी भी प्रभु ऐसे देगा क्या? आणि तरी सुद्धा प्रभू तुम्हाला देईल का तसं? कभी नहीं देगा। कधी नाही। लेकिन हम ऐसा ना बोलना अच्छा रहता है। आपण असं न बोलणं चांगलं राहतं। प्रियो, अगर प्रभु की इच्छा के अनुसार अगर आप कष्ट सह रहे तो, आणि प्रभूच्या इच्छेच्या अनुसार जर तुम्ही कष्ट सहन करत क्योंकि आहात, मेरे और आपके जीवन में आने वाला हर एक संकट वो प्रभु की अनुमति से है और प्रभु का महिमा के लिए। आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक प्रकारचं संकट हे प्रभूच्या परवानगीनेच आहे। आपको मालूम है, हर एक कष्ट मतलब कई प्रकार हमारे जीवन में काम करता है। आणि पुष्कळ कष्ट पुष्कळ प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करतं। एक हमें मसीह में और भी दृढ़ करता है, आणि एक म्हणजे ख्रिस्तामध्ये आपल्याला अधिक दृढ करतं, और एक प्रभु में हमें और भी पवित्र करता है। आणि दुसरं म्हणजे आपल्याला ख्रिस्तामध्ये अधिक पवित्र करतं। एक हमें हमारे जीवन का जो पहले प्रभु में आने के बाद में किया हुआ उन पाप का प्रभु हिसाब पूरा कर देता है। आणि एक म्हणजे मागच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं जे पाप आहे त्याचा हिशोब प्रभू पूर्ण करतो। आपको ये जानना, तुम्हाला हे जाणायचं आहे। जरूर आपने गलती किया, आपको पवित्र आत्मा ने आश्वास दिलाया, आपने प्रभु से माफी भी मांगा, माफी भी मिला। आणि कदाचित तुम्ही आपल्या जीवनामध्ये पाप केलं असेल, पवित्र आत्म्याने तुम्हाला ते दाखवून दिलं असेल, तुम्ही त्याच्या संबंधाने पश्चाताप केला असेल आणि पवित्र आत्म्याकडे क्षमापण मागितली असेल, तो प्रभु ने आपको माफी दिया, आणि प्रभूने तुम्हाला क्षमा केली, लेकिन सजा नहीं दी है ना। आणि शिक्षा नाही दिली ना। सजा शायद आपको 10 साल के बाद देगा, आणि कदाचित शिक्षा 10 वर्षानंतर भेटेल, वो प्रभु के समय के अनुसार प्रभु देता है, आणि प्रभू त्याच्या वेळेच्या अनुसार देतो, और तो इस जीवन में आपको मिलेगा ही मिलेगा। आणि ह्या आयुष्यात भेटलच भेटेल। और आपने कोई झूठ भी बोला होगा, आणि तुम्ही काही खोटं जरी बोलले या असाल, किसी के बारे में कोई चुगली बोला होगा, आणि कोणा संबंधाने चुगली केली या असेल, किसी को धोखा दिया होगा, आणि कोणाला फसवलं असेल, है ना, कुछ भी मैंने प्रभु की सच्चाई के खिलाफ में कुछ भी किया है वो प्रभु का नोटिस में है। आणि प्रभूच्या सत्याच्या विरोधामध्ये जे काय केलं ते प्रभूच्या यादीमध्ये नमूद आहे। वो उसका प्रभु आपको ताड़ना देते बिना आपको छोड़ेगा नहीं। आणि प्रभु त्याची शिक्षा तुम्हाला दिल्याशिवाय सोडणार नाही। इसलिए कई बार कई पवित्र लोगों के जीवन में क्या होता है, आणि म्हणून पुष्कळ वेळा पुष्कळ पवित्र लोकांच्या जीवनामध्ये काय होतं, अरे मैं अभी दिन भर 3 बार प्रार्थना करता हूँ आणि मी दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो, और बहुत भजन पढ़ता हूँ, आणि खूप वचन वाचतो, हर संगति में जाता हूँ, आणि प्रत्येक संगतीमध्ये जातो, मैं ये करता हूँ वो करता हूँ। मी हे करतो ते करतो, वो कामों को करते हुए वो सोचता है कि मैं बहुत बड़ा धार्मिक बन गया। आणि असं काम करत त्यांना असं वाटतं मी खूप नीतिमान झालो। Praise the Lord. Praise the Lord. उस समय में अचानक कोई ना कोई ताड़ना आता है, आणि त्यावेळेला अचानक कुठलं न कुठल्या प्रकारची परीक्षा येते, वो ताड़ना में वो एकदम घबरा जाता है। आणि त्या परीक्षेमध्ये तो एकदम घाबरून जातो। Praise the Lord. Praise the Lord. प्रियो, आपका जीवन में कोई अचानक बात कभी नहीं आता। आणि प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये अचानक असं काही होत नाही। यदि प्रभु आपके जीवन में कुछ बात आने देता है, आणि प्रभू तुमच्या जीवनामध्ये जर अचानक काही येऊ देतो, अभी ईयोब के जीवन में समस्या आया, आणि योबाच्या जीवनामध्ये समस्या आली, ईयोब ने कोई पाप किया इसलिए नहीं आया। आणि योबाने काही पाप केलं म्हणून नाही आली, ईयोब को प्रभु में जो विश्वास है वो विश्वास कोई भी और कोई बातों में आधारित नहीं है करके शैतान के सामने प्रकट करने के लिए, प्रभु का महिमा के लिए वो परीक्षा था। आणि योबाचा देवावर असणारा जो विश्वास आहे तो जगाच्या कुठल्या गोष्टीच्या आधारावर नाहीये। या गोष्टीचं प्रमाण सैतानाला देण्याकरता योबाच्या जीवनामध्ये दुःख, संकट, क्लेश आलं, क्योंकि प्रभु को मालूम था ईयोब किसी कारण मुझको नहीं त्यागेगा। आणि योबाला प्रभूला माहिती होतं को कुठल्याही कारणाने योग माझा त्याग करणार नाही। हमारे जीवन में बड़े बड़े ऐसे समस्या क्यों नहीं आता? आपल्या जीवनामध्ये असे मोठे संकट काय येत नाही? प्रभु को हमारे ऊपर विश्वास नहीं, आणि प्रभूला आपल्यावर विश्वास नाही। आपको प्रभु के ऊपर बहुत विश्वास है, आणि तुम्हाला प्रभुवर खूप विश्वास आहे, परंतु आप पर प्रभु का विश्वास नहीं।
आणि प्रभूचा तुमच्यावर विश्वास नाही कितना कमजोरी बात है। आणि किती दुर्बल गोष्ट आहे बात समझ में आ रही है? लक्षात येत आहे का Praise the Lord। Praise the Lord। प्रभु हमारे में विश्वास करना चाहिए। आणि प्रभू आपल्यामध्ये विश्वास करायला प्रभु पाहिजे कुछ भी बात आएगा तो, आणि कुठलीही गोष्ट आली कोई तर भी समस्या आएगा आणि काही समस्या आली मैं तर प्रभु हमेशा आपको स्तुति करेगा। आणि मी नेहमी प्रभू तुझी स्तुती करेन हर बात के लिए मैं धन्यवाद करूंगा। आणि प्रत्येक गोष्टी करता मी धन्यवाद मैं देईन आपका निंदा नहीं करूंगा, आणि प्रभू तुझी निंदा मी करणार नाही क्योंकि आप जाने बिना मेरे जीवन में कुछ भी होने देगा। आणि प्रभू तू न जाणता माझ्या जीवनामध्ये काही होऊ देणार नाही क्योंकि प्रभु ने हमारे चारों तरफ वाड़ा बांधा ना। आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये कोट बांधला ना प्रभु के परमिशन बिना शैतान कोई परीक्षा हमारे ले सकता है? आणि प्रभूच्या परवानगी खेरीज सैतान आपली परीक्षा घेऊ शकतो का कभी नहीं प्रिय। कधीच नाही हमारा प्रभु सर्वज्ञानी परमेश्वर है। आपला प्रभू सर्वज्ञानी परमेश्वर वो आहे सर्वशक्तिमान तो परमेश्वर है। सर्वशक्तिमान परमेश्वर वो आहे हमारे साथ रहता है। तो आपल्या सोबत राहतो फिर हमारे जीवन में आने वाला कोई भी प्रतिकूल या विरोध क्यों ना हो, वो बात हमारी द्वारा पिता का महिमा के लिए। आणि आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रतिकूल आलं ते कशासाठी की आपल्या द्वारे पित्याचा गौरव व्हावा या करता वहां पर हमें क्या जानना चाहिए? आपण काय जाणायला पाहिजे प्रभु उसके लिए मुझे योग्य बनाया। आणि त्याकरता प्रभूने मला योग्य बनवलं मेरा विरोधी को लज्जित कराने के लिए मुझे योग्य बनाया। आणि माझा जो विरोधी आहे त्याला लज्जित करण्याकरता प्रभूने मला योग्य बनवलं आपका महिमा के लिए मैं इतना इस्तेमाल होने का एक पात्र बना, उसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूं। आणि तुझ्या गौरवाकरता मी एक उपयोगी पात्र झालो त्याच्याकरता प्रभू मी तुला धन्यवाद देतो प्रियो, पिता ने अगर 100 लोगों को पुत्र को दिया है तो आणि प्रियांनो पिता परमेश्वराने पुत्राला 100 लोकांना दिले तर क्योंकि हम जो भी था पिता का था। आणि आपण जे कोणी होतो ते पित्याचे होतो आपको याद होना जब यूहन्ना उसका 6 अध्याय का 37 से 40 योहान त्याचा 6 अध्याय 37 ते 40 जो कुछ पिता मुझे देता है वह सब मेरे पास आएगा हाँ। और जो कोई मेरे पास आएगा हाँ। उसे मैं कभी न निकालूंगा हाँ। क्योंकि मैं अपनी इच्छा नहीं वरन अपने भेजने वाले की इच्छा पूरी करने के लिए स्वर्ग से उतरा हूँ हाँ। और मेरे भेजने वाले की इच्छा यह है हाँ। कि जो कुछ उसने मुझे दिया है हाँ। उसमें से मैं कुछ न कहूँ। देखा, उसमें से कुछ नहीं कहूं। अगर पिता ने मुझे 100 दिया, मैं 99 लेकर के उधर नहीं जाऊंगा, 100 का 100 लेकर के जाएगा। आणि ज्याला कोणाला पित्याने मला दिलेला आहे त्याच्यापैकी मी एकही नष्ट होऊ देणार नाही जर पित्याने 100 दिलेले तर मी 99 घेऊन पित्याकडे जाणार नाही तो पूर्ण 100 घेऊन जाईल आमेन इसका मतलब आप सचमुच में उधार पाया है तो पहली बात आप स्वर्ग में जरूर पहुंचेगा। आणि तुमचं जर खरं तारण झालेलं आहे तर तुम्ही पित्याकडे निश्चितच स्वर्गात पोहोचाल। आप विश्वास योग्य रहो, विश्वासघाती रहो, लेकिन प्रभु पिता ने आपको पुत्र को दिया है तो पुत्र आपको खोने नहीं देगा, पुत्र जरूर वो पिता के पास पहुंच जाएगा। आणि तुम्ही विश्वास योग्य राहा किंवा विश्वासघाती राहा पण जर पित्याने तुम्हाला पुत्राला दिलेला आहे तर पुत्र तुम्हाला नष्ट होऊ देणार नाहीये तो पित्यापर्यंत पोहोचवेल। बाकी प्रतिफल की बात, महिमा का बात, छोटा बड़ा का बात, वो तो आपका जीवन में आप कितना विश्वास योग्य रहा उसके ऊपर है। आणि मग प्रतिफलची गोष्ट लहान मोठ्याची गोष्ट किंवा गौरवची गोष्ट जी आहे ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये किती जास्त विश्वास योग्य राहिला त्याच्यावर निर्भर आहे ये तो आपको मालूम है हे तुम्हाला माहित आहे। है ना। एक बात ध्यान रखिए, एक गोष्ट जाणा हमारे जीवन में हमको रोज रोज प्रभु की इच्छा मालूम करके जीवन बिताने के एक कर्तव्य है। आणि दररोज आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा जाणून त्याच्या अनुसार जीवन जगणं आपलं कर्तव्य आहे। स्वर्ग राज्य किसका है? स्वर्ग राज्य कोणाचं आहे? है ना। मत्ती 7 अध्याय के 21 वचन में यीशु मसीह ने क्या बोला? मग ते 7 अध्याय 21 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? जो मुझसे हे प्रभु कहता है हाँ। उनमें से हर एक स्वर्ग के राज्य में प्रवेश न करेगा। देखो, ये प्रभु प्रभु कर करके आप प्रभु को खुश करेंगे करके मत सोचना। आणि प्रभू प्रभू म्हणून तुम्ही प्रभूला खुश कराल असा विचार करू नका। है ना। यीशु मसीह आपका प्रभु बना है कि नहीं, ये बात को परखना। आणि येशू ख्रिस्त तुमचा प्रभू झाला आहे का नाही या गोष्टी तुम्ही पारखा। यीशु मसीह को अपने जीवन की प्रभुता नहीं दिया और सिर्फ प्रभु प्रभु मुंह से कहने वाला बात रहेगा तो प्रभु यीशु मसीह बोलता है वो स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं करेगा। आणि तुम्ही आपल्या जीवनाचं प्रभुत्व जर येशू ख्रिस्ताला दिलेलं नाही आणि फक्त आपल्या मुखातून हे प्रभू असं बोलत राहिलं तर प्रभूचं वचन असं सांगतं की असा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचणार नाही। है ना। आपने जिंदगी में प्रभु यीशु मसीह को अपना प्रभु मान करके ग्रहण किया हुआ सच्चा अनुभव आपका है क्या? आणि येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा खरा प्रभू मानून स्वीकार केलेला अनुभव आहे का?
प्रियो ऐसा है तो वो हमेशा आपका प्रभु बनकर रहना चाहिए, आणि असं जर आहे तर नेहमी तो तुमचा प्रभू होऊन राहिला पाहिजे, नहीं तो बड़ा धोखा है. नाहीतर मोठी फसगत आहे. आपने यीशु मसीह को प्रभु मानकर ग्रहण किया है तो आणि येशू ख्रिस्ताला तुम्ही प्रभू मानून स्वीकारलेलं आहे तर, वो हमेशा आपका प्रभु बनकर रहना चाहिए. आणि तो नेहमी तुमचा प्रभू होऊन राहिला पाहिजे. देखो ये दुनिया का कोई भी रिश्ता ये प्रभु के साथ नहीं जोड़ा जाता. दुनिया का कोई भी रिश्ता प्रभु के साथ नहीं जोड़ा जाता. जगाचा कुठलाही संबंध प्रभूशी नाही जोडले जात. प्रभु के साथ का जो संबंध है जोड़ना है तो हमें यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण करना ही है. आणि जर स्वर्गासोबत संबंध जर जोडायचा त्याच्याकरता येशू ख्रिस्ताला आपला प्रभू मानून स्वीकारायला पाहिजे. हुकुमान में एक बार यीशु मसीह की माँ मरियम और भाई लोग बहन लोग उनको मिलने के लिए जब आया, आणि एकदा प्रभु येशू ख्रिस्ताची आई बहीण आणि भाऊ त्याला भेटण्याकरता आले, तब यीशु मसीह ने उनको क्या बताया? आणि येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं, त्यांना काय सांगितलं? मत्ती उसका 12 अध्याय का 50 वचन. मत्ते 12 अध्याय 50 वचन. क्योंकि जो कोई मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चले हाँ. वही मेरा भाई, हाँ. मेरी बहन हाँ. और मेरी माता है. देखो आज हमें यीशु मसीह की भाई बहन माता बनकर के जीना है. आणि आज आपल्याला प्रभु येशू ख्रिस्ताचे आई भाऊ आणि बहीण म्हणून जगायचं आहे. ये कब होगा? हे केव्हा होईल? स्वर्गीय पिता की इच्छा के अनुसार चले. आणि स्वर्गीय पित्याच्या इच्छेच्या अनुसार जगल्यावर. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. ना प्रभु का वचन में हमारी प्रति प्रभु का बहुत से इच्छा बताया हुआ है. आणि प्रभूच्या वचनामध्ये आपल्या संबंधाने प्रभूच्या खूप इच्छा सांगितलेल्या आहे. मैं कुछ बात मैं आपको याद रहना चाहूंगा. आणि काही काही गोष्टी मी तुम्हाला आठवण करून देऊ. बहुत प्रार्थना के साथ सुनना है. आणि खूप प्रार्थनेपूर्वक ऐका. जब मीका नबी किताब उसका 6 अध्याय का 8 वचन. मीका 6 अध्याय 8 वचन. हे मनुष्य वह तुझे बता चुका है हाँ. कि अच्छा क्या है हाँ. और यहोवा तुझसे इसे छोड़ और क्या चाहता है. देखो प्रभु क्या आपसे प्रभु क्या चाहता है करके जानना तक कितना अच्छी बात है. आणि प्रभूची तुमच्यापासून काय इच्छा आहे हे जाणणं तरी किती मोठी गोष्ट आहे. देखिए प्रभु एक बात आपसे चाहता है तो आप प्रभु के लिए करेंगे क्या? आणि एखादी गोष्ट जर प्रभूला तुमच्यापासून करून घ्यायला आवडते तर तुम्ही कराल का? देखिए प्रभु आपसे चाहत करता है. आणि प्रभूची तुमच्या संबंधाने इच्छा आहे. बाप रे प्रभु तुम्हारा हमको कितना सम्मान कर रहा है. आणि याचा अर्थ प्रभू आपला किती सन्मान करत आहे. तो छोटी बात है क्या? काही लहान गोष्ट आहे का? अभी क्या क्या है वो आप सुनिए. आणि काय काय आहे ते तुम्ही वाचा. थोड़ा धीरे धीरे पढ़ना. हळूहळू वाचा. मीका त्याचा 6 अध्याय त्याचा 8 वचन. हाँ. कि तू न्याय से काम करे. देखा पहली बात है ना, आप जो भी काम करता है तो न्याय से काम करें. आणि तुम्ही जे काही काम कराल ते नीतीने काम करा. प्रियो आज आपको मालूम है आज कहीं भी देखो कोई न्याय नहीं आणि तुम्ही कुठेही बघा कुठल्या प्रकारचा न्याय आपल्याला पाहायला भेटत नाही. है ना. अन्याय अन्याय है. आणि अन्यायाचा अन्याय आहे. ये दुनिया प्रभु के साथ भी अन्याय किया आणि या जगाने प्रभू सोबतही अन्याय केला. है ना. कोई भी गलती नहीं, पाप नहीं, गुनाह नहीं, तभी भी सबसे भयंकर पापी को मिलने वाला सूली की मृत्यू मिला. आणि कुठल्याही प्रकारचं त्याने पाप केलं नाही तरी सुद्धा भयंकर पापाला मिळणारी शिक्षा त्याला मिळाली. परंतु प्रियो हम प्रभु में है तो आणि प्रियांनो आपण प्रभू मध्ये आहोत तर हमें अन्याय नहीं करना. आणि आपण अन्याय नाही करायचा. हर एक काम न्याय के साथ करना. आणि प्रत्येक काम न्यायासह करणं. बोलने का मतलब जो भी धर्म की काम है, जो भी सच्चाई की बात है, उसमें हम मिलावट नहीं करना. आणि जे सत्य आहे त्याच्यामध्ये भेसळ नाही करायची. है ना. आपको मालूम है जब यिर्मयाह नबी की किताब 5 अध्याय का पहला वचन में यिर्मया त्याचा 5 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये यरूशलेम की सड़कों में इधर उधर दौड़ कर देखो, हाँ. उसके चौकों में ढूंढो, हाँ. यदि कोई ऐसा मिल सके जो न्याय से काम करे. देखा ऐसा कोई मिलता है जो न्याय से काम करता है तो प्रभु का दिल में बहुत बड़ा आनंद है. आणि असं कोणी जर भेटतं की जो नीतीने काम करेल तर त्याच्या संबंधाने प्रभूला खूप आनंद भेटतो. प्रियो, आज भी प्रभु वही बात को देखता है. आणि आजही प्रभू तीच गोष्ट पाहतो. है ना. लोग इतना पाप और बुराई में डूबे हुए आणि लोक एवढं पाप आणि अनीतीमध्ये डुबलेले आहे. कुछ भी बात पूछेगा तो भी हमेशा झूठ बोलेगा. आणि काही विचारलं तर खोटच बोलतात. वहां पर न्याय नहीं. आणि त्या ठिकाणी न्याय नाही. हर बात में अन्याय. आणि प्रत्येक गोष्टीत अन्याय. है ना. चुंगी लेने वाला मतलब कितना मतलब 10 रुपए लेने चाहिए वहां पर 100 रुपए रहता. आणि जकात वसूल करणारा ज्या ठिकाणी 10 रुपये घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी 100 रुपये घेतो. अन्याय अन्याय. आणि अन्यायच अन्याय और आज आहे. आपको मालूम है जहां पर लोग अपना कर्तव्य निभाने के लिए घूस लेता. आणि लोक आपल्याला जे सपूत केलेलं काम आहे ते पूर्ण करण्याकरता सुद्धा लाच घेतात. वो अन्याय अन्याय. आणि तो अन्यायच अन्याय आहे. पर कई भी डॉक्टर ऑपरेशन करने के लिए उसको घूस देना पड़ता. आणि मग डॉक्टर आहे त्याला ऑपरेशन करण्याकरता लाच
लाच द्यावी लागती. है कोई भी अधिकारी वहां पर घूस लेकर के आज कितने लोग जेल में हैं? आणि आज कितीतरी लोक अशा प्रकारे लाच घेतल्या कारणाने जेलमध्ये आहे. अरे कितने लोग मतलब मिनिस्टर लोग शपथ खाया था लेकिन अन्याय किया, अभी जेल में पड़ा है. आणि कितीतरी मंत्री लोक आहेत त्यांनी शपथ घेतली होती पण त्यांनी अशा प्रकारे अन्याय केला आणि ते जेलमध्ये आहे. कहीं भी देखो प्रियो अन्याय अन्याय. आणि काही कुठेही पहा अन्यायच अन्याय आहे. प्रियो हम प्रभु का लोग है ना, कारण आपण प्रभूचे लोक आहोत अरे स्वर्ग में सारा काम सच्चाई का है. आणि स्वर्गामध्ये सगळं काम सत्यतेचं आहे. उसका एक ट्रेनिंग पीरियड है हमारे दुनिया के जीवन. आणि त्याचं एक ट्रेनिंग काळ आहे ते म्हणजे या जगाचं आयुष्य. इसलिए हर बात में न्याय होना चाहिए. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपण न्यायी असायला पाहिजे. अन्यायी लोग प्रभु का राज्य मतलब बारिश नहीं होगा करके पहला कोरिन्थी 6:9-10 में लिखा है. पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय त्याच्या 9 आणि 10 वचनामध्ये लिहिलेले आहे की अन्यायी लोक परमेश्वराच्या राज्याचे वारसदार राहणार नाही. वहां पर क्या मतलब बोलता है? त्या ठिकाणी काय म्हटलंय? तुम नहीं जानते कि अन्यायी लोग परमेश्वर के राज्य के वारिस न होंगे. देखा, अन्यायी लोगों के लिए प्रभु का राज्य नहीं प्रिय. आणि जे अन्यायी आहे त्यांच्याकरता प्रभूचं राज्य नाहीये. प्रभु में आने के बाद में न्याय क्या है जानना चाहिए. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर न्याय काय आहे हे जाणायला पाहिजे. ओ हम किसी के साथ कोई अन्याय ना करे प्रिय. आणि कोणासोबत आपण अन्याय करू नये. प्रभु कहता है प्रभू असं म्हणतो मेरे लोग, माझे लोक, मैं ऐसे लोगों को ढूंढता हूँ आणि अशा लोकांना मी शोधतो हर एक काम न्याय से करे. आणि प्रत्येक काम न्यायाने करा. और क्या बोलता? अजून काय म्हटलंय? और कृपा से प्रीति रखे. देखा, एकदम कृपालु बने. आणि एकदम कृपाळू व्हा. प्रिय हमारे जीवन में हमें इतना बड़ा कृपा मिला है. आणि प्रियानो आपल्या जीवनामध्ये एवढी मोठी कृपा आपल्याला झाली आहे. इतना बड़ा कृपा मिला, आणि केवढी मोठी कृपा झाली. हमें उधार मिला. आपलं तारण झालं. क्या मिला? काय झालं? मिला. उधार मिला. तारण झालं. कैसे मिला? कसं मिळालं? अनुग्रह के कारण. कृपेच्या मुळे. प्रियो ये अनुग्रह कितना बड़ा है. आणि ही कृपा किती मोठी आहे. हमें मिला हुआ अनुग्रह को हम कैसा वर्णन करूं? आणि आपल्याला मिळालेल्या कृपेचं आपण कसं वर्णन करू? हमें कभी भी इस क्षमा अब क्षमा नहीं मिलना था, उधार नहीं मिल सकता था. इतना बड़ा हमारा अनुग्रह से हमारा उधार हुआ, तो हमें दूसरे के साथ कृपालु बनना चाहिए. आणि एवढ्या मोठ्या कृपेच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे तर आपणही इतरांसोबत कृपाळू व्हायला पाहिजे. हम लोग कई बार क्या है ना, छोटी छोटी बातों के पीछे हम लोग बहुत अपने मन को कठोर कर देता है. आणि पुष्कळ वेळा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीच्या द्वारे आपण आपलं अंतःकरण कठीण करतो. फिर क्या होता है? मग काय होतं? हृदय कभी कठिन नहीं करना. आपण आपलं हृदय कधी कठीण करू नका. हमारे प्रभु का आत्मा का कोई काम नहीं होगा. मग त्या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याचं काही काम होत नाही. हमेशा हमें अपने हृदय को हमेशा हमारा कृपा से भरना है, या हमें दया तत्पर या दूसरे के ऊपर प्रीति लेने वाला बनना चाहिए. एक नम्र स्वभाव होना चाहिए. हाँ, कनवाळू होना चाहिए. कनवाळू होना चाहिए. आणि आपण नेहमी इतरांवर कनवाळू असं असलं राहिलं पाहिजे. आपको मालूम है जब मत्ती की सुसमाचार 18 अध्याय का 33 से 35 तक वचन में, मग ते त्याचा 18 अध्याय 33 ते 35 वचनामध्ये जो व्यक्ति ने अपना छोटा कर्जदार को गला पकड़ करके उसको माफी नहीं दिया, प्रभु ने उसको क्या बोलता है? आणि मग त्या एकाने की ज्याचं खूप छोटस कर्ज होतं त्याला त्याचा गळा पकडला आणि त्याला क्षमा नाही दिली तर, इसलिए जैसे मैंने तुझ पर दया की हाँ. वैसे ही क्या तुझे भी अपने संगीदास पर दया करनी नहीं चाहिए था? हाँ. और उसके स्वामी ने क्रोध में आकर उसे दंड देने वालों के हाथ में सौंप दिया, और जब तक वो सब कर्ज भर न दे तब तक उनके हाथ में रहे. इसी प्रकार यदि तुम में से हर एक अपने भाई को मन से क्षमा न करेगा तो मेरा पिता जो स्वर्ग में है तुमसे भी वैसा ही करेगा. हमारे जीवन में हमारे के प्रति बहुत दयालु बनना चाहिए. आणि प्रियानो आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक संबंधाने खूप दयाळू राहिला पाहिजे. किसी के कारण कोई भी कामों के कारण भी अपना हृदय उनकी प्रति कठोर नहीं बनना. आणि कोणाच्याही संबंधाने आपलं अंतःकरण कठीण करू नका. हमारे साथ कोई भी कितना भी भयंकर व्यवहार करने दो, आणि आपल्यासोबत कोणी कितीही भयंकर व्यवहार करू द्या, हमें मिला हुआ उस अनुग्रह या उस उधार के सामने वो कुछ भी नहीं. आणि आपल्याला मिळालं जे तारण आहे त्याच्या समोर ते काहीच नाहीये. Praise the Lord. Praise the Lord. प्रभु ये चाहता है आणि प्रभूची ही इच्छा आहे हम उधार पाए हुए लोग आपण तारण प्राप्त झाले हर एक के साथ दयालु बने. आणि प्रत्येकासोबत दयाळू व्हा. किसी के साथ भी हम अपने दिल को कठोर ना करें. आणि कोणा संबंधानेही आपलं अंतःकरण कठीण करू नका. प्रभु की इच्छा है. प्रभूची इच्छा आहे. और एक बात उन्होंने कहा, अजून एक गोष्ट सांगितली. मतलब मिका 6 अध्याय त्याचं 8 वचन.
अपने परमेश्वर के साथ नम्रता से चले। प्रभु के सामने हमेशा नम्र बनना। आणि प्रभु समोर नेहमी नम्र व्हा. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मसीह जीवन का जो उन्नति का एक ही लक्षण वो नम्रता है. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये उन्नती प्राप्त करण्याचं एकच लक्षण आहे, ते म्हणजे नम्रपणा. Praise the Lord. Praise the Lord. हमें नम्र बनना. आपण नम्र व्हायचं. ये जो नम्र स्वभाव आनंदता के लिए बहुत बड़ा लाभदायक है. आणि हा नम्र स्वभाव सार्वकालिक जीवनाचा खूप फायद्याचा आहे. ये जो बेटापन लोगों में घुस जाता है ना, फिर वो लोग मतलब किसी का कुछ सुनता ही नहीं, बात मानता ही नहीं. आणि ज्या वेळेला मोठेपणा किंवा प्रौढी जी आहे ती लोकांच्या मध्ये जाते, त्यावेळेला ते कोणाचं ऐकायला तयार होत नाही. नहीं प्रियो, हमें जरूर दिन प्रतिदिन हमें नम्र बनना है. आणि दिवसेंदिवस आपल्याला नम्र व्हायचंय. कैसे नम्र बनना? आणि ते नम्र कसं व्हायचंय? है ना, जब मत्ती 18 अध्याय का 3-4 वचन में प्रभु ने एक अच्छा दृष्टांत बताया. मत्ते 18 अध्याय 3-4 वचनामध्ये प्रभूने एक चांगला दृष्टांत सांगितला. और पुनः मैं तुमसे सच कहता हूँ हाँ। कि जब तक तुम न फिरो हाँ। और बालकों के समान न बनो, हाँ। तुम स्वर्ग के राज्य में प्रवेश करने नहीं पाओगे। हाँ। जो कोई अपने आप को इस बालक के समान जो कोई अपने आप को इस बालक की समान छोटा करेगा छोटा करेगा. और स्वर्ग के राज्य में बड़ा होगा। अभी आप स्वर्ग जा रहे हैं ना, आता तुम्ही स्वर्गात चालले ना, स्वर्ग में बड़ा बनने वाला मार्ग कौन सा है? आणि स्वर्गामध्ये मोठा होण्याचा मार्ग कुठला आहे? छोटा बनना. आणि लहान होणं. कोई अगर हमें डांट भी दिया, आणि कोणी रागवलं जरी, बच्चों को डांटेगा तो आपने मेरे को क्यों डांटा करके बच्चा कभी पूछता है क्या? आणि मुलाला रागवल्यानंतर तुम्हाला का रागवलं असं मुलगा विचारतो का? पूछता है क्या? विचारतो का? एक थप्पड़ मारेगा तो मैं भी थप्पड़ मारूंगा, ऐसे बोलता है क्या? एक कानाखाली मारली तर तो पण तो म्हणतो का मी पण मारेल? बच्चों को कुछ भी बात बोलता है तो वो मानता है. आणि मुलांना काही सांगितलं तर ते ऐकतात. हमें उसको बोलेगा ऊपर से ऐसे उड़ी मारो बोलेगा तो वो मारता है. त्याला सांगितलं वरतून उडी मारतं ते मारतात. अरे मैं इधर से उड़ी मारेगा तो मेरा पाँव टूट जाएगा, ऐसा नहीं बोलता हूँ. आणि वरतून उडी मारली तर माझा पाय तुटेल असं ते नाही म्हणत. उसको विश्वास है त्याला विश्वास आहे. ये नीचे जो है वो मेरे को पकड़ लेगा. आणि खाली जे आहे ते मला पकडून घेतील. ये तभी वो एकदम जंप करता है. आणि ते एकदम अशी उडी मारतात. हाँ, हम लोग क्या है, हम प्रभु के बाद प्रभु पर भी हमको विश्वास है. आणि आपला तर प्रभूवरही विश्वास नाही. प्रभु उड़ी मारो बोलेगा तो उड़ी मारो ना, आणि प्रभूने सांगितलं उडी मारा तर मारा ना, प्रभु संभालेगा. प्रभू सांभाळेल. संभालेगा कि नहीं? सांभाळेल का नाही? आमेन. प्रभु संभालेगा. आमेन. एक बच्चे की नहीं तो बहना, प्रभु जो भी कहता है वो पूरा दिल से मानने वाला एक अनुभव है, बच्चे का अनुभव. आणि प्रभू जे काय सांगतो ते संपूर्ण हृदयाने पालन करण्याचा जो अनुभव आहे तो आहे एक लहान मुलाचा अनुभव. सवाल ना करते हुए, आणि प्रश्न न करता शक ना रखते हुए, आणि शंका न ठेवता विश्वास से वो काम करे. आणि विश्वासाने ते काम करेल. और अपने आप को छोटा समझता है. आणि आपल्या स्वतःला ते लहान समजतात. अरे तो हम लोग क्या होता है, हम लोग थोड़ा बड़ा समझने लगता है. आणि आपण स्वतःला जरा मोठे समजतो. ये बहुत बड़ा धोखा है. आणि खूप मोठी फसगत आहे. वो हमेशा चाहता है आणि प्रभूची नेहमी इच्छा आहे हम और भी नम्र बने. आपण अधिक नम्र व्हावं. आज नम्र बनने में हम कहाँ तक विजयी है? आज नम्र होण्यामध्ये आपण कुठपर्यंत विजयी आहोत. हम लोग प्रभु की बात भी सुनने के बाद में मानने के लिए तैयार नहीं, तो फिर हमारा नम्रता कहाँ तक है? आणि प्रभू जे काय सांगतो ते ऐकल्यानंतरही आपण पालन करायला तयार नाही तर आपला नम्रपणा कुठपर्यंत आहे? नहीं तो पिछले दिनों में कितनी बात प्रभु ने आपको करने के लिए बताया, किया क्या? आणि मागील दिवसामध्ये कितीतरी गोष्टी प्रभूने तुम्हाला करायला सांगितल्या तर तुम्ही केल्या का? प्रभु ने बहुत बात आपको बताया. आणि प्रभूने पुष्कळ गोष्टी सांगितल्या. एक भी बात अगर आप मानने वाले स्वभाव में है तो आपका धीरे धीरे नम्रता हो रहा है. एक भी बात मानने वाला गुण है तो आप और भी नम्र होते जा रहे हैं. एकही गोष्ट जर पालन करण्याचा स्वभाव जर तुमच्यामध्ये होत आहे तर मग तुम्ही हळूहळू नम्र होत आहे. परंतु लोग सुनता है मानता है नहीं, परंतु नम्र बनने के लिए तैयार नहीं. आणि लोक ऐकतात पण ते पालन करत नाही. कारण का? की ते नम्र व्हायला तयार नाही. सफेन्या 3 अध्याय का 12 वचन. सफन्या त्याचा 3 अध्याय त्याचं 12 वचन. क्योंकि मैं तेरे बीच में दीन और कंगाल लोगों का एक दल बचा रखूंगा हाँ। और वे यहोवा के नाम की शरण लेंगे. देखिए प्रभु किसको बचा कर रखेगा? जो नम्र लोग हैं. आणि प्रभू कोणाला वाचून ठेवल? जे नम्र आहे. प्रियो, नम्र लोगों को प्रभु बचा कर रखेगा. आणि जे नम्र आहे त्यांना प्रभु वाचून तो ठेवेल. इसलिए मसीहत में हमें नम्र होना बहुत जरूरी बात है. आणि ख्रिस्तत्वामध्ये आपल्याला नम्र होणं गरजेचं आहे. है ना? मैं आपको कई बार जब यीशु मसीह स्वयं अपने विषय में कहा
मत्ती 11:29 में कि मैं नम्र और दीन है। आणि मत्ते त्याचा 11 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं की मी नम्र आणि दीन आहे. प्रियो, प्रभु जो नम्र बना आणि प्रभू जो नम्र झाला और नम्रता का मार्ग हमको दिखाया। आणि त्या नम्रपणाचा मार्ग प्रभूने आपल्याला दाखवला. फिलिपियों 2:8 में लिखा है ना, फिलिपकराचं पत्र 2 अध्याय त्याचा 8 वचनामध्ये लिहिलंय ना. वो यहाँ तक नम्र बना। आणि तो इथपर्यंत नम्र झाला. वो प्रभु का इतना कठिन आज्ञा होने पर भी क्रूस की मृत्यू को भी आनंद से सह लिया। आणि एवढी कठीण आज्ञा असताना त्या वधस्तंभाचं मरण जे आहे ते प्रभूने आनंदाने सहन केलं. हम लोग जो भी आनंद से प्रभु की इच्छा के अनुसार कठिन बातों को भी हम मानता है तो हमारा नम्रता में हम सिद्धता की ओर बढ़ रहे हैं। आणि प्रभूची इच्छा जी आहे ती आपण आनंदाने जर पालन करायला तयार होतो तर मग त्या प्रभूच्या नम्रपणामध्ये आपण त्या सिद्धतेमध्ये वाढत आहोत. ये सचमुच में यीशु मसीह की प्रभुता हमारे में काम कर रहा है। आणि ख्रिस्ताचं प्रभुत्व खरोखर आपल्यामध्ये कार्य करत आहे. एक बात यहाँ पर मैं आपको ध्यान दिलाना चाहता हूँ, आणि एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. कोई भी व्यक्ति अपना स्वयं प्रभु नहीं बन सकता। आणि कुठलाही व्यक्ती आपला स्वतःहून प्रभू होऊ शकत नाही. कोई भी व्यक्ति अपना स्वयं स्वयं अपना प्रभु नहीं बन सकता। आणि कुठलाही व्यक्ती त्याचा जो स्वतः आहे तो त्याचा प्रभू नाही होऊ शकत. आपको समझ में आ रहा है? एक ही प्रभु यीशु मसीह रहेगा, नहीं तो शैतान रहेगा। आणि एका व्यक्तीचा प्रभू फक्त एकच राहील, एक तर तो प्रभू राहील नाही तर सैतान राहील. आप अपनी मनमानी करने के समय में आप जानना आप नहीं कर रहा है, आप शैतान आपसे करवा रहे हैं। आणि तुम्ही आपल्या मनमर्जीप्रमाणे ज्या वेळेला वागता त्या वेळेला तुम्ही एक गोष्टीचा विचार ठेवा, तुम्ही स्वतः नाही करत आहात तर सैतान तुमच्याकडून करून घेत आहे. आप एक ही सच्चाई पर विश्वास कर रहा है, नहीं तो आप झूठ पर विश्वास कर रहा है। आणि एकच तुम्ही सत्यावर विश्वास करत आहात नाही तो खोट्यावर विश्वास ठेवत आहात. अरे, सच्चाई पर विश्वास करने वाला प्रभु के वचन को पूरा दिल से मानना चाहिए। आणि सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीने प्रभूला वचन पूर्णपणे पालन करायला और पाहिजे. ये अंत समय के एक भयंकर धोखा क्या है? आणि या शेवटल्या काळाची मोठी फसगत काय आहे? अरे, सच्चाई कितना भी समझाएगा तो भी लोगों को समझता नहीं। आणि सत्य कितीही समजून सांगितलं तर लोक समजत नाही. लोगों को वो झूठ बात ही अच्छा लगता है। आणि त्या खोट्या गोष्टीच लोकांना आवडतात. ये आखिरी समय की एक बड़ा चिन्ह है। आणि या शेवटच्या काळाचं एक चिन्ह आहे. मेरा दूसरा थिस्सलुनीकियों 2 अध्याय का 11-12 वचन। दुसरं थिस्सलुनीकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 11-12 वचन. इसी कारण परमेश्वर उन्हें एक झटका देने वाली सामर्थ्य भेजेगा कि वे झूठ की प्रतीति करें, ताकि जितने लोग सत्य की प्रतीति नहीं करते, देखा, जो सत्य की प्रतीति नहीं करेगा फिर किसका प्रतीति करेगा? झूठ का प्रतीति करेगा। देखिए आगे, वरन अधर्म से प्रसन्न होते हैं, वे सब दंड पाएंगे। हाँ, देखा प्रियो, फालतू में ताड़ना पाने वाला कार्य करेगा। आणि मग त्यांना दंड भेटण्याचं काम ते करतील. वो ध्यान से सुनना आणि लक्ष देऊन ऐका. है ना। आज मतलब आपको ये सच्चा वचन अच्छा लगता है या आपको मतलब ये झूठी बात अच्छा लगता है? आणि सत्य वचन तुम्हाला चांगलं वाटतं का खोट्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटतात? आज बहुत से लोग अधर्म में आनंदित होता है, आणि आज पुष्कळ लोक अनीतीमध्ये आनंद करतात झूठ बातों में आनंदित होता है। आणि खोट्या गोष्टीमध्ये आनंदी ये करतात. उनमें एक अलग आत्मा कार्य कर रहा है। आणि त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मा कार्य करत आहे. Praise the Lord. Praise the Lord. अभी आपने जितना भी वचन सुन रहा है, आणि आता तुम्ही जेवढे वचन ऐकत आहात ये प्रभु का संदेश है। आणि हा प्रभूचा संदेश आहे. देखिए कितने लोगों को अच्छा लग रहा है। आणि किती लोकांना तो चांगला वाटत आहे. आपको ये सारे बात अच्छा लगेगा क्या? आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का? Praise the Lord. आमेन. अगर कोई बात आपको बुरा भी लगता है ना, तो इसका मतलब आप सच्चाई का विश्वास नहीं कर रहा है, आप झूठ बातों का विश्वास करके आप अपने जीवन में आप धोखा खा रहे हैं। आणि मग एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडत नाही याचा अर्थ काय की जे सत्य आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास करत नाहीये, पण जे असत्य आहे त्याच्यावर विश्वास करून तुम्ही फसल्या जात आहात. जो व्यक्ति प्रभु यीशु मसीह को स्वीकारने के लिए अगर तैयार नहीं है, उसको शैतान को स्वीकारना ही पड़ेगा। आणि मग जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला तयार नाहीये त्याला सैतानाचा स्वीकार करावाच लागेल. मेरा एक व्यक्ति बोलता है, एक व्यक्ती असं म्हणतो मेरे को स्वर्ग का जरूरत नहीं। मला स्वर्गाची गरजच नाही. प्रियो, फिर आपको नरक का हमारा अवकाशी बनना ही पड़ेगा। आणि मग तुम्हाला नरकधारी व्हावंच लागेल. क्या चाहते हो? तुमची काय इच्छा आहे? कई लोग गुस्सा में आकर बोलते हैं, हमको कोई स्वर्ग नहीं चाहिए। आणि काही लोक रागारागात येऊन म्हणतात आम्हाला स्वर्गाची गरज नाही. बोले करते हो प्रभु को दिल देने के लिए तैयार नहीं। याचा अर्थ काय की ते प्रभूला हृदय द्यायला तयार नाही. प्रियो, आप प्रभु यीशु मसीह को दिल नहीं दे रहा है तो आप बहुत
आप जाने अनजाने आप खुशी से बोलता है मैं शैतान के साथ खुश है। आणि मग तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं हृदय देत नाही, याचा अर्थ कळत न कळत तुम्ही असं म्हणता की मी सैतानासोबत आनंदी आहे. तो आप बोल रहे हैं मुझे कोई स्वर्ग नहीं जाना, तुम्ही म्हणता मला स्वर्गात जायचं नाही, तो आपको नरक बिल्कुल आपका इंतजार में है। आणि मग नरक तुमची वाट पाहत आहे. आपको नरक में जाना ही पड़ेगा। मेरे को नरक में नहीं जाना पड़ेगा तो भी आपको स्वर्ग नहीं चाहिए ना, फिर तो जाना ही पड़ेगा। आणि मग तुम्ही म्हणता मला स्वर्ग नको, तर तुम्हाला नरकामध्ये जावंच लागेल. कारण का? तुम्हाला स्वर्ग नको तर मग नरकात जावं लागेल. इसलिए दुष्ट की आलोचना नहीं लेना प्रियो। आणि म्हणून जे दुष्ट आहे त्याचं तुम्ही ऐकू नका, अब एक सच्चा भक्त बनो। आणि तुम्ही खरे भक्त व्हा. एक खास वचन मैं आपको पढ़ा करके यहाँ पर समाप्त करूंगा। आणि एक विशेष वचन वाचायला सांगून या ठिकाणी मी थांबेल. भजन संगीता 17 अध्याय के 4 वचन। स्तोत्र 17 त्याचं 4 वचन. मानवी कामों में मैं तेरे मुंह के वचन के द्वारा मैं तेरे मुंह के वजन की द्वारा क्रूरों की सी चाल से अपने को बचाए रहा. दुष्ट की उस मार्ग से मैं अपने आप को बचा कर रहा। आणि तुझ्या त्या वचनाच्या द्वारे त्या दुष्टाच्या मार्गापासून मी वाचून राहिलो. प्रियो, जिस व्यक्ति को प्रभु के वचन अच्छा नहीं लगेगा फिर वो दुष्ट की आलोचना उसको अच्छा लगेगा। आणि मग ज्याला कोणाला प्रभूचे वचन चांगली वाटणार नाहीये त्याला त्या दुष्टाचे काम चांगले वाटतील. प्रियो, आपको यहाँ पर सिर्फ प्रभु का वचन मिलेगा आणि प्रियानो आता तुम्हाला या ठिकाणी फक्त प्रभूचं वचन भेटेल. और ये सच्चाई है प्रियो, आणि हे सत्य आहे. ये सच्चाई है। हे सत्य आहे. इसमें एक भी बात झूठ नहीं। आणि याच्यामध्ये एकही गोष्ट खोटी नाही. प्रियो, स्वर्ग नरक सत्य है। आणि स्वर्ग नरक खरं आहे. प्रियो, बाकी किसी से बढ़ करके मतलब ज्यादा से ज्यादा नरक के बारे में सिखाने वाला प्रभु यीशु मसीह है। आणि इतर लोकांपेक्षा जास्तीत जास्त नरका संबंधाने शिकवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसलिए नरक सच्चे है। आणि म्हणून नरक खरा आहे. आप नरक को एक हल्की बात ना जाने। आणि नरकाला एक साधारण गोष्ट तुम्ही समजू नका. प्रभु ने मनुष्य के लिए नरक नहीं बनाया आणि प्रभूने मनुष्याकरता नरक नाही बनवला. है ना। जब मत्ती उसका मतलब 25 अध्याय का उसका 41 वचन, मत्ते त्याचा 25 अध्याय त्याचं 41 वचन. तब वह बाई और वालों से कहेगा, हाँ। हे शापित लोगों, हाँ। मेरे सामने से उन अनंत आग में चले जाओ हाँ। जो शैतान और उसके हाँ। दूतों के लिए तैयार की गई है। किसके लिए नरक तैयार किया? नरक कोणासाठी तयार केलेला आहे? शैतान और उनका दूतों के लिए। सैतान आणि त्याच्या दूताकरता. और जो लोगों को स्वर्ग नहीं चाहिए, आणि ज्या लोकांना स्वर्ग नकोय, जिस लोगों को यीशु मसीह नहीं चाहिए, आणि ज्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त नकोय, उसको भी वो भाग मिलेगा। त्याला सुद्धा तोच भाग भेटेल. Praise the Lord. Praise the Lord. आप पर होती। तुम्ही स्वतःला पार करा. आप क्या चाहता है? तुमची काय इच्छा आहे? आप स्वर्ग चाहता है या नरक चाहता है? तुम्हाला स्वर्ग पाहिजे का नरक पाहिजे? प्रभु लोगों से मांगता है, आणि प्रभू जे आहे लोकांकडे मागत आहे. क्या करना? काय करायचं? वापस पढ़ना उसका मीका 6 का 8। मिका 6 अध्याय 8 वचन. ये मनुष्य या वह तुझे बता चुका है हाँ। कि अच्छा क्या है, हाँ। और यहोवा तुझे इसे छोड़कर और क्या चाहता है. क्या चाहता है? मतलब प्रभु आपसे चाहता है या प्रभु आपसे मांगता है? आणि प्रभू तुमच्याकडे मागत आहे. प्रभु मांग रहा है। प्रभू मागत आहे. क्या क्या मांगता? काय मागतो? क्या हम 3 बात है का? 3 गोष्टी आपण पाहिल्या. हाँ। न्याय से काम करे, न्याय से काम करो अपने जीवन में ना, न्याय से काम करो। कृपा से प्रीति रखे आप एकदम दयालु बनो, और अपने परमेश्वर के साथ नम्रता से चले. प्रभु के सामने नम्रता से चलो। आणि प्रभू समोर नम्रपणे चाला. देखिए, ये प्रभु हम हर एक से मांग रहा है। आणि हे प्रभू प्रत्येकाकडे मागत आहे. और भी कुछ बात है, अजूनही काही गोष्टी आहे. आज मैं अभी आपको मतलब नहीं बोल पाएगा। आणि आज त्या पूर्ण नाही बोलू शकणार. लेकिन अब प्रभु का आगमन देरी हुआ तो कल का क्लास में आपको बताऊंगा। आणि प्रभूच्या आगमनाला उशीर असला तर उद्याच्या क्लासमध्ये सांगेल. लेकिन एक बात है प्रिय, एक गोष्ट आहे. प्रभु जो हमसे मांगता है आणि प्रभू जे आपल्याकडे मागत आहे वो हमें देना चाहिए, ते आपण द्यायला पाहिजे. वो हमें करना चाहिए। ते आपण करायला पाहिजे. अब्राहम पिता को प्रभु ने तुम जिससे प्यार करता वो अपना एकलौता पुत्र इसहाक को मांगा। अब्राहम पिता ने उसके लिए थोड़ा भी झिझकाया नहीं, दिल से आनंद से उत्साह से उस बेटा इसहाक को पिता के लिए या परमेश्वर के लिए दे दिया। आणि पिता परमेश्वराने अब्राहमाकडे त्याचा एकुलता एक पुत्र ज्याच्यावर तो सगळ्यात जास्त प्रेम करत होता तो मागितला. त्यावेळेला जेव्हा परमेश्वराने मागितलं तो देण्याकरता 1 मिनिटही थांबला नाही. लगेच आपला पुत्र परमेश्वर करता द्यायला तो तयार झाला. प्रियो, अगर अब्राहम पिता से इतना मांगी बात मांगा, हमसे कुछ मांगी बात भी नहीं मांगा, बहुत हल्की बात मांगा। आणि मग परमेश्वराने अब्राहमाकडे एवढी साधारण एवढी महाग गोष्ट मागितली आणि आपल्याकडे तर एवढ्या महाग गोष्टी नाही, ते एकदम साधारण गोष्ट
गोष्टी मागितल्या Praise the Lord. Praise the Lord. तो भी अगर हम नहीं देने के लिए तैयार नहीं है तो आणि तरी आपण द्यायला तयार नाही तर है? हाँ, कितना दुख भरा बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे प्रभु ने मांगा वो बात हमें देने में कोई दिक्कत है क्या? आणि प्रभूने मागितलेली गोष्ट आपल्याला द्यायला काही त्रास आहे का कोई दिक्कत नहीं, काहीच अडचण नाही बहुत सरल बात है आणि खूप सरळ गोष्ट है आहे ना? वो भी अगर हम हमारे प्रभु के लिए नहीं देता है आणि ते सुद्धा आपण प्रभु करता देत नाही है तर ना, हम प्रभु का इच्छा से कितना दूर है। आणि प्रभूच्या इच्छेपासून आपण किती दूर आहे प्रभु की इच्छा क्या है? आणि प्रभूची इच्छा सांग प्रभु हमसे क्या बोल रहा है, आणि प्रभू आपल्याला काय सांगत प्रभु आहे हमसे क्या मांगता है, प्रभू आपल्याला काय मागत आहे तो जानना। आणि ते जाणा हाँ, तो मैं एक होमवर्क के रूप में आपको मतलब कल के लिए वो वजन मैं आपको देता हूँ, आणि एक होमवर्क साठी तुम्हाला उद्या करता एक वचन देत आहे है ना। अनुवाद का किताब उसका 10 अध्याय का 12-13 वचन। अनुवाद त्याचा 10 अध्याय 12-13 वचन प्रभु उसमें हमें हमसे 5 बात मांगता है। आणि त्याच्यामध्ये प्रभू 5 गोष्टी आपल्याला मागतो कितना बात मांगता? किती गोष्टी 5 बात, 5 गोष्टी है ना। आप थोड़ा ध्यान करके आए, आणि तुम्ही जरा मनन करून या है ना। प्रभु जो हमसे मांगता है वो देने के लिए हमें तैयार होना चाहिए, आणि प्रभू जे काय आपल्याला मागतो ते द्यायला तयार व्हायला क्योंकि पाहिजे वो हमारी आशीष के लिए है। आणि ते आपल्या आशीर्वादा करताय वो मतलब प्रभु का महिमा हमारे जीवन से होने के लिए है। आणि प्रभूचा गौरव आपल्या जीवनाच्या द्वारे होण्याकरता मैं आहे इसलिए आग्रह करता हूँ, आणि म्हणून मी इच्छा करतो जरूर जो प्रभु हमसे मांगता है आणि जे प्रभू आपल्याकडे मागतो हम खुशी से दे प्रिय, आणि आनंदाने आपण द्या और वो हमारे नुकसान के लिए नहीं, आणि आपल्या त्या नुकसान करता नाही अनंत काल का हमारे लाभ के लिए। आणि सार्वकालिक जीवनाच्या फायद्या करताय प्रभु जो भी हमसे कहता है आणि प्रभू जे काय आपल्याला म्हणतो वो मानने वाला एक दिल हमारा चाहिए, आणि ते पालन करणारं एक हृदय आपल्याला असलं क्योंकि पाहिजे प्रभु हमारा अनंत काल का फायदा चाहता है। कारण सार्वकालिक जीवनामध्ये आपला फायदा व्हावा अशी प्रभूची इच्छा तो आहे मैं इसलिए आपको वो भजन दिया। आणि म्हणून तुम्हाला ते वचन दिलं जब आप कल आएगा थोड़ा सा उस पर मनन करके आएगा तो मैं बोलने वाला बात आप और भी गहराई में समझे। आणि उद्या तुम्ही याल त्यावेळेला मनन करून याल तर मग ते तुम्हाला खूप चांगलं समजेल बहुत बड़ी बात आणि खूप मोठी गोष्ट है, आहे ये एक ही आयु है, आणि फ्रेंड एकच आयुष्य ये आहे एक ही जिंदगी है, एकच आयुष्य आहे ये हमें अनंत काल का तैयारी के लिए प्रभु ने दिया है। आणि ते सार्वकालिक जीवनाच्या तयारी करता प्रभूने यदि आपल्याला हम प्रभु में आने के बाद में भी अगर ये बात को अगर नहीं जाना तो आणि प्रभू मध्ये आल्यानंतरही या गोष्टीला आपण नाही जाणलं कितना तर दुखदायक बात है। आणि किती दुःखदायक गोष्ट तो आहे अपन प्रभु को आनंदित करें, आणि आपण प्रभूला आनंदित हम प्रभु करावं को प्रसन्न करें। आपण प्रभूला प्रसन्न करावं प्रभु इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे। आणि या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद प्रभु देतो को सारे महिमा देता हूँ। आणि सर्व गौरव प्रभूला देतो आमीन। आमेन